हॅलो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण एक नवीन प्लेलिस्ट स्टार्ट करतोय. त्याचं नाव आहे द अल्गोरिदम ऑफ लाईफ. त्यातलं पहिलं पार्ट मी आज घेऊन येतोय, डिबगिंग युअर हॅबिट्स. तर हॅबिट जी आहे, जी सवय आहेत माणसाला, त्या सवयीपासून कधी कधी फायदा होतो आपल्याला, कधी कधी नुकसान होतं. तर आपण आजच्या लेक्चरमध्ये त्या हॅबिट बद्दल बोलणार आहे. त्याच्यामध्ये जे मेथड्स आहेत, जे बॅड हॅबिट आहेत, ते आपण कसं कमी करू शकतो, जेणेकरून तुमचं वर्क जे आहे ते जास्त इफिशियंटली तुम्ही करू शकता. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे. चला मग सुरू करूयात. फर्स्ट जे आहे ते आपण कधी कधी भरपूर साऱ्या गोष्टी ट्राय करतो. मग मोटिवेशनल व्हिडिओज बघतो, आपण काही विल पॉवर चॅलेंजेस घेतो, 21 डेजचे प्रोग्राम्स, असे भरपूर सारे यूट्यूबचे वेगवेगळे मेथड्स आहेत जे भरपूर सारे आपण ट्राय करतो. म्हणजे आपलं हॅबिट सुधारण्यासाठी, फॉर एक्झाम्पल एक्झाममध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे, ते स्टडी व्यवस्थित व्हावं, अशा भरपूर साऱ्या वेने आपण त्याला विचार करतो. तर एवढं काही आपल्याला करायचं नाही. एक सिंपल एक फंडा मी ह्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, जेणेकरून तुम्ही ते डेली रुटीनमध्ये इझिली तुमच्या कामासोबत ते फॉलो करू शकता. ह्याच्यामध्ये 2 चार्ट दिलेत. एक आहे ट्रॅडिशनल आणि जे दुसरं आहे ते हिडन मेथड. त्याबद्दल आपण बोलतोय. तर ट्रॅडिशनल जे आहे ते आपण डिसिप्लिन बिल्ड करतोय. स्ट्रॉंग, बी स्ट्रॉंग असं म्हणलं जातं ऑलवेज. त्यानंतर कंट्रोल युअरसेल्फ, म्हणजे एखाद्या डिसिजन मधून किंवा एखाद्या हॅबिट मधून आपल्याला बाहेर यायचंय, तर ते आपण येऊ शकत नाही. हे सगळं ट्रॅडिशनल मेथड झाले. आणि हिडन मेथड मध्ये आपण आपल्या ब्रेनला सांगतोय की एखाद्या गोष्टीतून बाहेर यायचंय, हे ब्रेन ट्रिगर करतं तुम्हाला त्या मोमेंटला आणि तुम्ही त्या गोष्टीतून बाहेर येते. त्या लूपमध्ये आपण फिरतोय. जे हॅबिट आपल्याला ऑटोमॅटिकली रिकव्हर कसं होतं, हे आपण लूप थ्रू शिकतोय. आणि काही गोष्टीमध्ये ते ऑटोमॅटिकली चेंज होतं. हे सगळं हिडन आहे. जे आता आपण मेथड बघणार आहे ते इझिली तुम्हाला इंटिग्रेट होतं, ज्यामुळे तुम्हाला 87% जो आहे तो सक्सेस रेट मिळतं. तर कसं होणार आहे आणि ते आपण पुढे बघणार आहेत इन डिटेलमध्ये. युअर ब्रेन डिसाइड्स बिफोर यू थिंक, यू नीड टू हॅक दिस मोमेंट. म्हणजे तुमचं जे ब्रेन आहे ते तुमच्या विचारापेक्षा पुढे आहे. हॅबिट जे आहे ते हॅबिट तुमच्या माइंडला सिग्नल पास करतं प्रत्येक वेळेस. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला दररोज जर 7 वाजता उठायची जर सवय असेल, तर तुमचं ब्रेन जे आहे ते तुम्हाला 7 वाजता वेकअप कॉल करतं. अलार्म वाजल्यावर तुम्ही उठणार नाहीत, पण 7 वाजता बरोबर उठता. इट इज अ पार्ट ऑफ हॅबिट. हॅबिट जे ब्रेनला सिग्नल देतं. तुम्ही काही ऍक्शन घ्यायच्या अगोदर तुमचं हॅबिट जे आहे ते ब्रेनला सिग्नल देतं. ही गोष्ट लक्षात ठेवा. आता ह्याच्यात एक थेअरी सांगितलंय 0.3 सेकंदचं. सेकंद ना सेकंद इम्पॉर्टंट असतं लाईफमध्ये. त्याचं एक रिअल एक्झाम्पल सांगतोय आता. ट्रिगर हॅपन्स 0.0 सेकंड्स. तुमचं ब्रेन काहीतरी डिसिजन घ्यायच्या अगोदर तुमचं माइंड एक वेगळ्या ऍक्शन मोडमध्ये जातं. मग या दोन्ही मधला डेटा बघा, डिफरन्स जो आहे तो एक्झॅक्टली सेम आहे. बाय द टाइम यू डिसाइड, युअर ब्रेन ऑलरेडी चूज. म्हणजे काही डिसिजन घ्यायच्या अगोदर तुमचं ब्रेन तुमच्या हॅबिटला समोर करतं आणि ती गोष्ट तुमच्या माइंडला ऐकायला मजबूर करते. सोल्युशन काय याला? प्रोग्राम करायचं तुमच्या ब्रेनला, काहीतरी ट्रिगर ऍक्शन व्हायच्या अगोदर तुम्हाला ते डिसिजन घ्यायचंय. ते कसं घ्यायचं? 0.3 सेकंदामध्ये हे सगळं चेंज होतंय, अशा एक सर्वे मधून मी सांगतोय. तर डिसिजन जे आहे ते हॅबिट, जर तुमची सवय असेल त्या सवयीनुसार तो डिसिजन माइंड घेतो आणि तुम्ही दुसरं काही विचार करायच्या अगोदर ती हॅबिट तुमच्या गोष्टीत घडते. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला फोन बघायची सवय असेल, तर तुमचं माइंड जेव्हा स्टेबल नसतं तेव्हा तुमचं फोन जे आहे ते ऑटोमॅटिकली तुमचं त्याच्याकडे नजर जातं आणि ते फोन तुम्ही वापरायला स्टार्ट करता. ह्याच्यात डिसिजन नाही आहे, ह्याच्यात हॅबिटमध्ये येते. जर हॅबिट बदलायचं असेल, काय करायचंय ते त्यासाठी मी सांगतोय की हॅबिट जे आहे तो तुमच्या माणसाच्या डिसिजनला
इफेक्ट करतं, डिसिजनला प्रॉब्लेमॅटिक करतं. ओल्ड वे मध्ये आपण काय करतोय, आपण म्हणतोय की प्रॉमिस करतोय, आय विल स्टॉप चेकिंग फोन्स. तर ब्रेनला तुम्हाला इन्स्ट्रक्शन जात नाही की ह्या पर्टिक्युलर प्रॉब्लेमला कसं सॉल्व्ह करायचं. भरपूर वेळा कॉलेजमध्ये, घरी तुम्हाला सांगितलं जातं, इव्हन इन जनरल भरपूर वेळा म्हणलं जातं की तुम्हाला तुमचा मोबाईल फोन कमी वापरायचा. पण कसं कमी करायचं हे माइंडला इन्स्ट्रक्शन जात नाही, आणि जोपर्यंत माइंडला इन्स्ट्रक्शन जात नाही तोपर्यंत गोष्टी पॉसिबल होत नाहीत. तर माइंडला तुम्हाला जर गोष्टींना बदलायचं असेल तर तुम्हाला काहीतरी वेगळं ट्रिगर माइंडला करावं लागतं. म्हणजे तुमच्या माइंडला फोन कमी चेक करायचा ह्याच्याऐवजी फोनबद्दल न बोलता एखादी दुसरी गोष्ट तुम्हाला करायची, जेणेकरून तुमचं माइंड हे ट्रिगर करेल त्या पर्टिक्युलर मोमेंटला. फॉर एक्झाम्पल, एखाद्या ठिकाणी जर खड्डा असेल तर तुमचं माइंड सिग्नल पास करतं की खड्डा आहे. तसं फोन न चेक करणं हा एक प्रॉब्लेम आहे. फोन सारखं चेक करणं हा प्रॉब्लेम आहे. मग जर तुम्हाला कोण सांगत असेल की कमी फोन वापरा, कमी फोन वापरा, पण काय करायचं हे सांगितलं नाही, तर तुमचं माइंड त्या इन्स्ट्रक्शनला फॉलो करू शकत नाही. तुमचं माइंड सारखं सांगतं की फोन चेक करा, चेक करा. आणि जेव्हा माइंड सांगतं तेव्हा आपण दुसऱ्या गोष्टी ऐकत नाहीत. आपण आपल्या स्वतःच्या माइंडचं ऐकतो. मग याला एक नवीन मेथड आहे, इफ आय फील बोर्ड. म्हणजे तुम्हाला जर बोर वाटलं तर तुम्ही पाणी प्यायचं. आता तुम्ही म्हणणार की हे ड्रिंक वॉटरचा जो कन्सेप्ट आहे तो कसा आला. तर करंट जी मेथड आहे त्यामध्ये रिअल इन्सिडेंट सांगतो, रिअल एक्झाम्पल सांगतो. जेव्हा आपण एखादा फोन ऑपरेट करतो तेव्हा तुमच्या समोरच्या टेबलवर एक ग्लास ठेवलाय, त्या ग्लासमध्ये पाणी आहे. पण तुमचं माइंड कधी त्या ग्लासकडे आणि त्या पाण्याकडे बघत नाही. तुमचं माइंड जे आहे ते कायम तुमच्या फोनकडे असतं. आणि ज्या मोमेंटला तुम्ही फोन ठेवून पाणी घेता तेव्हा आजूबाजूच्या भरपूर साऱ्या गोष्टी घडतात. तुम्हाला आवाज ऐकू येतात. तुम्हाला समोरचं एखादं व्हिज्युअलाइज होतं पिक्चर. म्हणजे तुमच्या माइंडला जे सिग्नल पास करायचं होतं ते सिग्नल व्यवस्थित पास होतं, जेणेकरून तुम्ही त्या मोबाईल पासून लांब होता आणि एक दुसरी ऍक्शन परफॉर्म करता. हॅबिट जी आहे ती हॅबिट म्हणजे काय, इन शॉर्ट मध्ये सेम काम रिपीटेडली तुमचं माइंड तुम्हाला सांगत जातं की हे करायचं, हे करायचं, हे करायचंय. ती झाली हॅबिट. आणि ते सोडून जर तुम्हाला एका सेकंदासाठी जर दुसरं काम आठवलं तर तुमचं माइंड जे आहे ते डायव्हर्ट होतं. तुमचं माइंड जे एक सिग्नल पास करतं, जे सिग्नल वरून तुम्ही पुढं जे तुमचं काम आहे ते व्यवस्थित करू शकता. त्याचं एक सिंपल एक्झाम्पल सांगितलंय. बोर झालं तर पाणी प्यायचं, उठून उठून पाणी प्यायचं. म्हणजे तुमची लोकेशन चेंज झाली. लोकेशन चेंज झाल्यानंतर तुम्ही पाणी पिल्यानंतर तुम्हाला विचार वेगळे आले. तुम्ही फोन पासून लांब राहिलात आणि पुढचं जे काम आहे तुम्हाला ते तुमचं ब्रेन सांगतं. सी द थिंग इज दॅट जे अगोदर तुमच्या ब्रेनला इन्स्ट्रक्शन मिळत नव्हते, फोन वापरायची तुमची हॅबिट होती, पण माइंडला तुम्ही न कळू देता एक वेगळं इन्स्ट्रक्शन दिलं. त्या इन्स्ट्रक्शन मध्ये तुम्ही क्लिअरली सांगितलं की पाणी प्यायचं. मग माइंड जो आहे तो फोनचा विचार सोडून पाण्याकडे वळेल. ओके, एवढं सिंपल बेसिक फंडा एकदा ट्राय करा. तसं अजून एक रिअल लाईफचं एक्झाम्पल, जेव्हा आपण अलार्म लावतो तेव्हा बऱ्याच वेळा आपण त्याला स्नूज करतो. इफ अलार्म रिंग्स ॲट 7 AM, तेव्हा तुम्हाला काय करायचंय, देन आय विल पुट बोथ फीट ऑन फ्लोअर बिफोर टचिंग फोन. ही एक सवय आहे. काही काही जणांना सवय असते, बेसिकली बऱ्याच जणांना सवय असते की उठल्यानंतर फोन बघायचं. ज्या ठिकाणी तुम्ही बसलात किंवा ज्या ठिकाणी झोपलात त्या झोपेतून तुमचा फोनचे जे वर्किंग ते चालू होतं. मग हॅबिटमध्ये काय होतं, आपण त्या फोनवर बऱ्याच साऱ्या गोष्टी स्क्रोल करतोय, बऱ्याच साऱ्या गोष्टी बघतोय. मग 10 मिनिटं जातात, 15 मिनिटं जातात, 20 मिनिटं जातात, आपल्याला टाइम कळत नाही. मग ही गोष्ट फक्त अवॉइड करायची असेल तर फक्त तुम्हाला काय करायचंय, तुमचे पाय जमिनीवर ठेवायचे.
फोनला टच करायच्या अगोदर. मग फोनला टच करायच्या अगोदर जेव्हा तुम्ही जमिनीवर पाय ठेवता तुम्हाला रिअलायझेशन होतं की आपल्याला काहीतरी काम करायचंय. तुम्ही त्या जमिनीवर ठेवलेल्या पावलापासून 4 पावलं पुढे जाऊन ते काम करायला स्टार्ट करता. पण जर तुम्ही बेडवर झोपूनच ते फोन ऑपरेट केलं, तर पुढचं जे काम आहे तुम्हाला ते मिळत नाही. म्हणजे इन शॉर्टमध्ये ह्युमन सायकॉलॉजी किंवा माइंडसेट कसं काम करतं, ह्याच्यावर आपण बोलतोय सध्या. जेव्हा तुम्ही एक स्टेप इनिशिएटिव्ह घेता तुमचं माइंड तुम्हाला सांगतं की पुढचं स्टेप काय करायचंय. पण एक स्टेप जी आहे ती स्टेप महत्वाची असते प्रत्येक केसमध्ये. आणि जे हॅबिट बदलायचं असेल, स्वतःची सवय बदलायची असेल, तर एक स्टेप फक्त लागतं. तुम्हाला ऑटोमॅटिकली माइंड तुमचं सांगतं. ट्राय करून बघा, वर्क होतं 100%. ओके. सेकंड आपण काय करतो, एक्झामच्या वेळेस स्ट्रेस घेतो. तर स्ट्रेसमधून रिलीज करण्यासाठी Instagram बघतो आपण. नो डाऊट काहीतरी करायला पाहिजे. मूव्ही बघतो आपण. फ्रेंडसोबत बोलतो. जी पण गोष्ट करताय, ती गोष्ट करायच्या अगोदर 3 वेळा दीर्घ श्वास घ्यायचे. जेणेकरून तुमचं जे माइंडसेट आहे ते रिलॅक्स होतं, माइंड रिलॅक्स होतं. मग रिलॅक्स झाल्यानंतर तुम्ही जे Instagram ओपन करताय किंवा तुमच्या फ्रेंडसोबत बोलताय, त्यावेळेस तुम्हाला एक वेगळं फिलिंग येतं. म्हणजे तुम्ही त्या स्ट्रेसमध्ये राहत नाही. हे वर्क करून बघा. जेव्हा एक्झाम पिरियडमध्ये जेव्हा तुम्हाला स्ट्रेस असतं, एखादं स्टडीचं एक स्ट्रेस असतं, त्यावेळेस हे वर्क होते इफेक्टिव्हली. आणि जर तुम्ही विदाऊट रिझन जर फोन बघत असाल, तर Duolingo नावाचं लँग्वेज लर्निंग ॲप्लिकेशन आहे. मग जगभरात भरपूर साऱ्या लँग्वेजेस आहेत. हे ॲप्लिकेशन असं नाहीये, पर्टिक्युलर तुम्ही कुठलं पण ॲप्लिकेशन घ्या. हे कधी वर्क करायचं तुम्हाला, कधी काम करायचं ह्याच्यावर, जेव्हा तुम्ही विदाऊट रिझन फोनकडे बघता. सोशल मीडिया, Instagram ज्यांचं स्क्रोलिंग जास्त आहे त्यांच्यासाठी इम्पोर्टंट गोष्ट आहे. तर लँग्वेज लर्निंग ॲप किंवा तुमच्या लाईफमध्ये जे इम्पोर्टंट आहे त्या गोष्टी जेव्हा आपण शिकत जातो, तेव्हा ऑटोमॅटिकली आपल्याला रिअलाईज होतं की आपण ती गोष्ट एवढे दिवस बघितली नाही. आपल्याला ती गोष्ट येत नाहीये. याचं रिअलायझेशन तेव्हा होतं. मग सोशल मीडियामधून तुम्हाला टाईम कमी करू वाटत असेल, तर एखादं इंटरेस्टिंग ॲप्लिकेशन तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा. जेणेकरून त्याचं लर्निंग होईल आणि तुमचा टाईम पण त्याच्यामध्ये युटिलाइज होईल. अशा पद्धतीने तुम्हाला काम करायचंय. तर असं एक स्टेटमेंट तुम्हाला लिहायचंय. सिंपल. एखादं हॅबिट लिहायचे तुम्हाला. त्या हॅबिटवर एक सेंटेन्स फॉर्मेशन करायचं. जसं इथं 3 सेंटेन्स दिलेत. एक अलार्म वाजलं की काय करायचंय? पाय जमिनीवर ठेवायचं. एक्झाममध्ये स्ट्रेस आलं, तर तुम्हाला दुसरी ॲक्टिव्हिटी करायच्या अगोदर 3 वेळा दीर्घ श्वास घ्यायचे. जर तुम्ही फोन विदाऊट रिझन बघत असाल, ही तुमची हॅबिट असेल, तर तुम्हाला एखादं दुसरं ॲप्लिकेशन ओपन करून त्याला प्रोसेस करायचं. तर असं तुमची एक हॅबिट लिहायची आणि त्याला तुम्ही एक पर्टिक्युलर लाईनमध्ये काय करू शकता हे लिहा. आता 24 अवर टेस्ट म्हणजे 24 तासात तुम्हाला हे चॅलेंज आहे. तर अलार्म सेट करायचं 7 वाजता. फोन लांब ठेवायचा आणि तुम्हाला 10 वेळा म्हणायचंय झोपताना, जर अलार्म वाजलं, तर मी माझे पाय जे आहे ते जमिनीवर ठेवेल. ही तुमची पहिली प्रोसेस असेल. जसं आपण माइंडला झोपेमध्ये सांगतो, तसं ते वर्क होतं. काही जण बऱ्याच वेळा सांगतात, की अलार्म लावूयात आपण 5 वाजता लावूयात, 4 वाजता लावूयात किंवा 6 वाजता लावूयात. बघू जमलं तर उठूयात. नाही जमलं तर फारच कंटाळा आलाय आज, अजून थोडं झोपूयात अलार्म बंद करून. असं बरेच जण झोपताना म्हणतात. मग तुमचं माइंडसेट त्या पद्धतीने क्रिएट होतं आणि मग तुम्ही अलार्म कट करून झोपताय बेसिकली. हे हॅबिट होऊ नये. 1-2 वेळेस चालतं. पण जर हॅबिट असेल तर त्याला बदलायचं गरज आहे आणि ते बदल तुम्ही अशा पद्धतीने तुमच्या माइंडसेटला सांगू शकता. 10 वेळा तुम्हाला सांगायचं आहे तुमच्या माइंडला, की अलार्म वाजलं की उठायचं, पाय जमिनीवर ठेवायचे, हे तुम्हाला काम करायचं. मग तुमचं माइंडसेट जे आहे ते फोनकडे न जाता ॲक्शनकडे जातं.
ट्राय करून बघा. तुमच्या माइंडला ट्रेन करणारे तुम्हीच आहेत. ओके. हे तुम्हाला एक चॅलेंज आहे 24 आवर टेस्ट. आणि जर हे वर्क झालं तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. कॉमन बॅड हॅबिटमध्ये एवढे सगळे कॅटेगरी येतात. बॅड हॅबिट कशाला म्हणतो आपण, की ज्याच्यामुळे तुमचं काम जे आहे ते वेळेत कंप्लीट न होणं. तुम्हाला एखादं काम करताना ते कामामध्ये 100% तुमचं लक्ष न लागणं. एखाद्याने काम तुम्हाला सांगितलं तर ते काम तुम्ही किंवा एखादी गोष्ट ऐकत नसाल, ते हॅबिट झालं. म्हणजे हॅबिटमुळं तुम्हाला आणि तुमच्या फ्रेंड्सला, तुमच्या फॅमिलीला, इन जनरल सोसायटीला काय ड्रॉबॅक इफेक्ट होत असेल, तर ती गोष्ट हॅबिटमध्ये कन्सिडर होते. फोन ॲडिक्शन सगळ्यात मेजर प्रॉब्लेम आजकालच्या जनरेशनचा. त्यामध्ये नियर अबाउट 3 to 5 अवर्स पर डे आपण यूज करतो मोबाईल. त्यामध्ये रिअल कॉस्ट जी आहे ती 1825 अवर्स पर इयर, म्हणजे 76 फुल डेज आपण वेस्ट करतोय मोबाईलमध्ये. स्नूज बटन, अलार्म वाजताना आपण त्याला सारखं प्रेस करतो आणि बऱ्याच जणांना सवय असते. जर काय टेन्शन आलं तर आपण भरपूर जेवतो. म्हणजे आवडत्या गोष्टी खातो, बाहेरचं हॉटेलमध्ये जाऊन जेवतो किंवा एखादं डिश जे फेव्हरेट आहे ते ऑर्डर करून खातो. त्या ठिकाणी स्ट्रेस रिलीफ होते. म्हणजे तुमच्या माइंडला आणि तुम्हाला जे आवडते ती गोष्टी केली की थोडं फार स्ट्रेस कमी होतं असं म्हणलं जातं आणि तसं ह्युमन माइंडसेट क्रिएट होतो. मग त्याच्यामुळे भरपूर सारे डिसएडव्हांटेजेस आहेत. तुमचं वजन वाढतं. तुम्ही जर जास्त गोड खाल्लात तर डायबिटीस होतं. एनर्जी तुमचं लॉस होतं. आणि ज्या पद्धतीनं एखाद्या तुमच्या बॉडीला जेवढी रिक्वायरमेंट आहे त्याच्यापेक्षा जर जास्त तुम्ही जर त्याला देत असाल, तर ऑब्व्हियसली तुमच्या हेल्थवर इफेक्ट होतं. हे सगळी गोष्टी जे आहेत ते बॅड हॅबिटमध्ये येतात. नॉर्मल ईटिंग आणि स्ट्रेस ईटिंगमध्ये थोडा फरक असतो. स्ट्रेस ईटिंगमध्ये आपण जास्त हेवी खातो. त्याच्यामुळे थोडंफार प्रॉब्लेम होऊ शकतं. आणि काही प्रॉब्लेम असतील तर आपण आपल्या हॅबिटमुळे काही अपॉर्च्युनिटीला मिस करतोय. अशा भरपूर साऱ्या गोष्टी होतात. टोटल इयरली जर डेटा बघितला तर 2000 प्लस अवर्स प्लस तुमच्या हेल्थवर इफेक्ट होतं, प्लस फायनान्शियल मनीला प्रॉब्लेम होतो आणि एक मेंटल पीस पण तुम्हाला भेटत नाही. शांती जी आहे ती मिळत नाही. ह्याच्या पाठीमागे एक न्यूरोसायन्स आहे, जे प्रीफ्रंटल कॉर्टेक्स असतं, जे जिथून आपण विचार वगैरे करतो. त्यामध्ये तुमचं जे रोल आहे ते विल पॉवर अँड डिसिजन मेकिंग असेल. ते 3-4 अवर्समध्ये जर तुम्हाला करायचं असेल, तर आपण ते स्टॉप करतो. बॅड हॅबिटचं सांगतोय. जर तुमचं हॅबिट स्ट्राँग असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखादी गोष्ट करायची आणि ती गोष्ट करत असाल तुम्ही, त्याच्यामध्ये कुठला प्रॉब्लेम नसेल, तर ते ऑटोमॅटिकली होतं. तर सक्सेस रेट जे आहे ते 91% जे आहे, ते नॉर्मल रूटीनमध्ये मिळतं. जसं की पहिल्या प्लेलिस्टमध्ये आपण बघितलं की आपलं माइंड कसं वर्क होतं त्याच्या बेसिसवर. जसं आपले विचार असतात त्या विचारावर जेव्हा आपण एखादं इनपुट देतोय, जर चांगले विचार असतील तर इनपुट चांगलं असेल तर ऑब्व्हियसली तुम्हाला रिझल्ट चांगले मिळेल आणि जे तुमच्या माइंडमध्ये स्टोअर असतो डेटा तो चांगला लोड होतो. ओके. हाऊ टू हायजॅक युअर डोपामाइन सिस्टम. आता जे थिंकिंग पॉवर आहे ते थिंकिंग जे आहे ते न्यूरोसायन्सशी रिलेटेड एक डोपामाइनचा कन्सेप्ट आहे. ज्याच्यामध्ये पुढचे जे गोष्टी आहेत, ते गोष्टी काय करायचे माइंडला सिग्नल जातं. म्हणजे एखादी आपण ॲक्शन करत असेल, तर ते ॲक्शन केल्यानंतर पुढचं जे काम आहे, ते काय करायला पाहिजे? जर फॉर एक्झाम्पल बोर झालं असेल, तर आपण Instagram बघत आहे. सुट्टी आहे, संडेचा दिवस आहे. तर आपण Instagram बघत जातो आणि Instagram अशा डेटाला मॅनिप्युलेट करतं, की ब्रेनला सिग्नल जे आहे फॉर एक्झाम्पल तुमचं निगेटिव्ह थिंकिंग असेल, तर त्या रिलेटेड रील्स दाखवतो तो. जर तुम्ही एखाद्या एक्झामचं प्रेशर घेतलं असेल, तर त्या रिलेटेड तो रील दाखवतो. फॉर एक्झाम्पल
इफ यू वॉन्ट टू बाय अ प्रोडक्ट त्या रिलेटेड तो रील दाखवतो. म्हणजे मॅनिप्युलेशन ऑफ डेटा जे आहे ते तुमच्या माइंडला ज्या पद्धतीने पाहिजे ते मोटिवेशनच्या ऐवजी डिमोटिवेशनचं काम करतं. आणि फॉर एक्झाम्पल तो मोबाईल फोन न वापरता जर तुम्ही 2 मिनिटाचं वॉक केलं तर जे आहे ते चेंज होतं कन्सेप्ट. काय चेंज होतं 2 मिनिटाच्या वॉकमध्ये आणि Instagramच्या रील्समध्ये? तर Instagramच्या रील्समध्ये तुम्हाला जे नको-नको वाटणारे विचार आहेत ते तुमच्या डोळ्यासमोर येतात. व्हिज्युअलायझेशन होतं जास्त. मोबाईलचं जे आहे ते प्रमाण जे आहे ते अतिवापराच्या मुळे आपण काय करतो, आपल्या माइंडसेटला एक पर्टिक्युलर पॅटर्नमध्ये आपण फिक्स करतोय. ते पॅटर्न तुमचं माइंड जे आहे ते रिकॉग्नाइज करतं प्रत्येक वेळेस आणि असे भरपूर सारे प्रॉब्लेम होत जातात. पण जर तुम्ही सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून एक 2 मिनिटाचा जर टाईम काढून जर एखादं वॉक केलंत, तर तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी करता येतात. तुम्हाला कम्युनिकेशन करता येतं, तुम्हाला एक्सप्लोअर करता येतं. तुम्हाला जे गोष्टी बाहेरच्या जगामध्ये चालल्यात त्याच्याबद्दल तुम्हाला एनालिसिस होतं. तुमचं माइंडसेट त्या पद्धतीने जातं. फॉर एक्झाम्पल एखादं बॅनर लागलं असेल बाहेर आणि त्या बॅनरकडे तुमचं लक्ष गेलं. मे बी ते एका कॉम्पिटिशनचं असेल किंवा मे बी एखादं ॲडव्हर्टाइजमेंट असेल तो. त्या ॲडव्हर्टाइजमेंटवरून तुमचं माइंड वेगळ्या पद्धतीने थिंक करतं. त्या एका बॅनरवरून तुम्ही वेगवेगळ्या व्ह्यूनी विचार करू शकता. फॉर एक्झाम्पल तुम्हाला गार्डनमध्ये वॉक करताना एखादे 2-4 माणसं भेटले. त्या माणसाबद्दल कम्युनिकेशन केल्यानंतर तुम्हाला बरं वाटू लागतं. किंवा तुम्ही त्यांच्यासोबत कम्युनिकेशन करतात आणि तुमच्यासोबत कम्युनिकेशन करतात. म्हणजे जेव्हा विचार, जेव्हा नॉलेज किंवा एखादा एक्सपिरियन्स शेअर होतो, तेव्हा तुमचं माइंड जे आहे ते रिलॅक्स होतं. आणि हेच जर तुम्ही एखाद्या व्हर्चुअल जगामध्ये असाल, त्या व्हर्चुअल वर्ल्डमध्ये तुम्हाला काही सुचणार नाही. तुमची जी माइंडसेट आहे त्या पर्टिक्युलर गोष्टीसाठी फक्त फिक्स होते. दुसऱ्या कुठल्याच गोष्टीला तुमचं ब्रेनचं सिग्नल ब्रेन हे वर्क करत नाही. हा एक प्रॉब्लेम आहे. म्हणजे एक स्टेप जे आहे ते एक स्टेप इम्पॉर्टंट असतं. बाकी सगळं ऑटोमॅटिकली होतं. तुमचं माइंडसेट रिलॅक्स पाहिजे. जर मी म्हणलं, की गार्डनमध्ये जाऊन तुम्हाला फिरायचंय, पण फिरताना तुमचं माइंड रिलॅक्स पाहिजे. फिरताना जर तुम्ही एखाद्या वेगळ्या गोष्टीचा विचार करत असाल आणि मोस्ट इम्पॉर्टंट गार्डनमध्ये जाऊन पण मोबाईल बघणार असेल, तर ते होणार नाही. एखादी गोष्ट आपल्याला बाजूला करायची असेल, तर दुसरी गोष्ट काहीतरी पॉझिटिव्हिटी घ्यावी लागते. मगच ती गोष्ट चेंज होते. लक्षात ठेवा. हे काही रिअल केसेस आहेत. तर गेमिंग 8 अवर्स पर डे असं होतं. तर काही गोष्टी आपण अव्हॉइड करू शकत नाही. काही गोष्टी आपल्याला आवडतात. गेमिंगमध्ये असेल किंवा Instagram रील बनवायचं असेल किंवा स्टोरी असेल, पोस्ट करायचं असेल, हे सगळ्या गोष्टी असतात. प्रोफाईल स्ट्राँग बनवायचं आहे. तर प्रत्येक गोष्टीचे ते प्रॉब्लेम जेव्हा आपल्याला आयडेंटिफाय होतो, तेव्हा आपण त्याचं डिसिजन मेकिंग करतो. इफ आय फील अर्गी टू गेम, देन आय स्टडी फॉर 25 मिनिट्स फर्स्ट. म्हणजे जर मला स्वतःला वाटलं, की मी गेम जास्त खेळतोय, तर मी 25 मिनिटाचा स्टडी करेन. मग याच्याने काय होतं, थोडं स्टडी होतो, थोडा गेम होतो. म्हणजे तुमच्या माइंडसेटला तुम्ही सिग्नल केलंत, पास केलात, की गेम जर जास्त होत असेल, तर ब्रेन काय करेल, थोडं स्टडी करेल आणि मग परत बोर झाल्यानंतर तुम्ही गेम खेळता. सी तुमच्या माइंडला जर ट्रिगर असेल, तर जी सवय आहे ती सवय राहत नाही. जर ट्रिगर मिळालं नसेल, तर 25 मिनिटं जे गेम स्टडी करायचे ते स्टडी केलंच नसतं तुम्ही. सगळं सारखं गेम खेळलं असतं. पण काही वेळ तुम्हाला स्टडी करायचं आहे तुम्ही तुमच्या ब्रेनला सांगितलं, तर ब्रेन स्टडीसाठी प्रिपेअर राहतं आणि 5 मिनिटं स्टडी होतो, 15 मिनिटांनी पण होतो आणि 25 मिनिटं तर भरपूर झाले. जर तुम्ही लक्ष देऊन करणार असेल तर. तर सॉफ्टवेअर डेव्हलपर जास्त हेवी वर्कलोड असल्यामुळे आय-टी कंपनीमध्ये जास्त स्ट्रेस ईटिंग 15 केजी वेट इन्क्रीज झालं 2 इयर्समध्ये. मग खायच्याऐवजी ते फक्त जर स्ट्रेस झालं तर ड्रिंक वॉटर्स आणि वॉक फॉर 2 मिनिट्स. आता वॉकचं एक्झाम्पल 2 वेळा आलं. प्रिव्हियसमध्ये पण आपण स्ट्रेसमध्ये बघितलं होतं, आता पण बघतोय. तर जास्त खाल्ल्यामुळे काय होतं, की मगाशी जसं आपण डिस्कस केलं त्याबद्दल ड्रॉबॅक होतात. पण पाणी पिऊन 2 मिनिटांनी
वॉक केलं तर माइंड रिलॅक्स पण होतं. हे सगळं तुम्ही एकदा ट्राय करून बघा. जे तुम्हाला मॅच होईल ते एक्झाम्पल घ्या. नो प्रॉब्लेम. आणि बिझनेस ओनर आहेत. त्यांनी फोन जे आहे ते 200+ टाइम्स पर डे यूज करत होते. फोकस नव्हता. तर ठरवलं असं, इफ फोन इज हँड देन चेक इज दिस अर्जंट. जर अर्जंट असेल तरच फोनकडे लक्ष द्या, अदरवाईज लक्ष देऊ नका. मग होतं काय, एक क्वेश्चन केला माइंडला, फोन फोन हातात आहे, बघणं इम्पॉर्टंट आहे का? बघणं इम्पॉर्टंट असेल तर अनलॉक करा. बघणं इम्पॉर्टंट नसेल तर अनलॉक करू नका. आपल्याला पण बऱ्याच जणांना सवय असते की नोटिफिकेशन पडायच्या अगोदर, आता 3 सिनारिओमध्ये मी सांगतोय. अगोदर काय करत होतो आपण, नोटिफिकेशन कधीतरी येत होते तेव्हा आपण अनलॉक करत होतो. नंतर सेकंड केसमध्ये नोटिफिकेशन आल्यानंतर अनलॉक करत होतो. आणि थर्ड केसमध्ये काही नोटिफिकेशन पडलं नाहीये म्हणून आपण अनलॉक करून बघतोय. एवढं उशीर नोटिफिकेशन का पडलं नाही, एवढं उशीर मेसेज का आला नाही, ह्यासाठी आपण अनलॉक करतोय. काम काहीच नसतं. तर अर्जंट आहे का, इम्पॉर्टंट आहे का, हा जर क्वेश्चन तुम्ही विचारलात तर ते अनलॉक होत नाही. आणि एकदा फोन अनलॉक झालं नाही तर पुढच्या गोष्टी होतच नाहीत. फॉर एक्झाम्पल, तुमच्यापासून फोन लांब तुम्ही ठेवलाय आणि तुम्ही काहीतरी काम करताय आणि त्या प्लेसपासून तुम्ही उठू शकत नाही, फॉर एक्झाम्पल, तर तुमचं जे माइंडसेट आहे ते त्या कामामध्ये बरोबर असेल. आणि ते फोन तुम्ही तुमच्या टेबलवर ठेवलाय आणि तुमचं काम चालू आहे. काम इम्पॉर्टंट असेल तर तुमचा फोन जो आहे तो तुम्ही बघणार नाहीत. आणि जर काम इम्पॉर्टंट नसेल किंवा तुमचं माइंडसेट फोनकडे असेल तर तुम्ही सारखं फोन अनलॉक करणार. गोष्टी सेमच आहेत, मोबाईल सेमच आहे, फक्त एक ट्रिगर वेगळी मिळाली. इज दिस अर्जंट, तर अनलॉक करा, अदरवाईज करू नका. आता काही ॲडव्हान्स टेक्निक आहेत. फ्रिक्शन इंजिनिअरिंग, ॲडव्हान्स टेक्निक, जे हॅबिट तुम्हाला रिमूव्ह करण्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. फोन इन अनदर रूम, इंस्टाग्राम लॉग आउट करा, डिलीट करा ॲप कम्प्लिटली, ॲट 20 सेकंड डिले. म्हणजे नोटिफिकेशन आल्यानंतर लगे बघायचं नाही, 1 तासानंतर वगैरे बघायचं. ह्याच्यापेक्षा सिम्पल, एवढं पॉसिबल नाही आपल्याला इंस्टाग्राम लॉग आउट करणं, डिलीट करणं ॲप. हे प्रॅक्टिकली थोडं डिफिकल्ट आहे. कारण लॉट्स ऑफ फॅन्स फॉलोअर गोळा करायला टाइम लागलेलं असतं आणि बऱ्याच साऱ्या गोष्टी असतात. तर याच्या अल्टरनेट गोष्टी बघा, जे की पॉसिबल आहेत प्रॅक्टिकली. तर एखादं होम स्क्रीनला तुम्ही ॲप्लिकेशन ठेवा लर्निंगचं. डुओलिंगो नावाचं ॲप्लिकेशन जे लँग्वेज लर्निंगसाठी आहे, एकदा ट्राय करा. व्हिजिबल वॉटर बॉटल ठेवा. जिम क्लोथ रेडी, म्हणजे फॉर एक्झाम्पल, तुम्हाला एक कंटाळा आला तर जिमला किंवा एक्सरसाइजला जावा, वॉकला जावा. आणि एखादी गोष्ट 0 क्लिकला तुम्हाला ॲक्सेस करता यायला पाहिजे असे तुमच्या समोर एखादी गोष्ट ठेवा. मग ह्याच्यातलं सगळ्यात मोठं जे आहे ॲडव्हांटेजेस जे लहानपणी होतं, ज्या ठिकाणी AI, स्मार्टफोन, टीव्ही हे सगळ्या गोष्टी नव्हते, तेव्हा जे मुलं आहेत किंवा ओल्ड एज पर्सन जे आहेत, ते कम्युनिकेशनमध्ये कट्ट्यावर बसायचे आणि जे मुलं आहेत ते बाहेर खेळायला जायचे. मग होतं काय याच्याने, एक्सरसाइजने बऱ्याचशा गोष्टी आणि गेममध्ये आपण बऱ्याच साऱ्या गोष्टी विसरून जातो. आणि बोलण्यामध्ये आपलं माइंड जे आहे ते रिलॅक्स होतं. म्हणून अगोदरचे जे लोकं आहेत त्यांना थोडं जे हार्टचे प्रॉब्लेम आहेत, हार्ट अटॅक वगैरे ते कमी यायचे. आता जे प्रमाण जास्त वाढलंय. कारण स्ट्रेस रिलीज करण्यासाठी दुसरा सोर्स नाहीये. आणि हॅबिट जे आहे ते हॅबिटमधून आपण निघत नाही इझिली. 21 डेज ट्रान्सफॉर्मेशन प्लॅन आहे. तो वर्क होतोय. पहिल्यांदा वीक 1 तुम्हाला थोडं हार्ड जाईल. ब्रेन तुम्हाला म्हणेल प्रत्येक वेळेस की ही गोष्ट अशी करायची, ही गोष्ट अशी करायची. तुम्हाला ट्रॅकिंग ठेवायचं आहे एव्हरी सिंगल डेला. फॉर एक्झाम्पल, अलार्म बंद करायची सवय असेल तुम्हाला, तर पहिल्या दिवशी तुम्ही ट्राय करा.
की तुमच्या माइंडला सांगा की अलार्म वाजल्यानंतर उठणार आहे. एक 3-4 दिवस तुम्ही उठणार नाही. पण जसं प्रत्येक वेळेस, प्रत्येक दिवशी तुम्ही सांगताय माइंडला, त्या पद्धतीनं ती सवय लागते. सवय जी आहे ती न उठायची एकदमच लागली आहे, असं नाही आहे. तर पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस तुम्ही उठलात फॉर एक्झाम्पल आणि भरपूर दिवस तुम्ही काय केलात अलार्मला बंद करताय. तर माइंड जे आहे ते तुमचं ऐकणार नाही आता. जी सवय लागली ती एवढं सवय इझिली सुटणार नाही. मग तुम्हाला ते हळू तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. पहिल्या वीकमध्ये तुम्हाला हार्ड वाटेल एकदम. सेकंड वीकमध्ये जेव्हा तुमचं माइंड तुम्हाला ऐकेल, म्हणजे तुमचं ऐकेल, काय गोष्टी करायच्यात हे तुम्ही जेव्हा क्लिअर सांगता, तेव्हा बऱ्याचशा गोष्टी सॉल्व्ह होतात. हे तुम्हाला ईझी वाटतं. आणि वीक 3 मध्ये सांगतोय हे ऑटोमॅटिकली वाटेल. ऑटोमॅटिक होईल. ब्रेन कुठल्या गोष्टी कधी करायच्यात हे तुम्हाला सांगेल. जे बॅड हॅबिट आहे, ते बॅड हॅबिट तुम्हाला ऑटोमॅटिकली रिमूव्ह होईल आणि जे सक्सेस पाहिजे तुम्हाला ते सक्सेस होईल. प्लेलिस्ट 1 मध्ये आपण जे बघितलं तो पार्ट जो आहे तो इंजिनिअरिंगशी कन्सर्न आहे. प्लेलिस्ट 2 मध्ये जे आपण पार्ट बघणार आहे ते रिअल लाईफशी कन्सर्न आहे. जर एखादी गोष्टी जर सोडायची असेल, तर ती काय कशी सोडायची यासाठी आपण हे प्लॅन बघतोय. 21 डेज ट्रान्सफॉर्मेशन प्लॅन. प्रत्येक वेळेस तुम्हाला स्वतःला सांगायचंय, तुमच्या माइंडला स्वतःला ट्रेन करायचं असेल, तर तुमचं माइंड त्या पद्धतीने बनवावं लागतं. फॉर एक्झाम्पल ईझी, ईझी, ईझी म्हटल्यानंतर 100 टाइम्स ईझी म्हटल्यानंतर एक टाइम ते ईझी म्हणून तुम्हाला कन्सिडर करता येतं. पण जर डिफिकल्ट, डिफिकल्ट, डिफिकल्ट असं सांगितलं, तर 1000 टाइम्स तुमचं माइंड तुम्हाला सांगतं इट इज डिफिकल्ट. जसं तुमच्या माइंडला तुम्ही सांगता, त्या पद्धतीने तुमचं माइंड ट्रेन होतं. लक्षात ठेवा, तुमच्या माइंडला कंट्रोल करण्यासाठी तुमच्यापेक्षा पॉवरफुल दुसरा कोण नाहीये. फक्त काय सांगायचं, कसं सांगायचं एवढं मॅटर करतं. ओके. आता इथून जेव्हा तुम्ही हे व्हिडिओमधून एंड करता हे व्हिडिओला, तेव्हा 60 मिनिट्स एक चॅलेंज आहे. एक तुम्हाला हॅबिट घ्यायचं. एकच घ्यायचं. 10 घेऊ नका. जे तुम्हाला जास्त प्रॉब्लेमॅटिक आहे तो हॅबिट घ्या. राइट इफ देन सेंटेन्स. जर फॉर एक्झाम्पल अलार्म वाजला, तर काय करणार आहे तुम्ही पाय जमिनीवर ठेवणार आहे. असं जे इफ देन स्टेटमेंट होतं, त्या पद्धतीने मला बी स्पेसिफिक एक्झॅक्ट वर्डिंगमध्ये लिहायचं आहे. आता लिहायचं का बरं आहे ते इम्पॉर्टंट आहे हां. जेव्हा आपण लिहितो ना, तेव्हा आपल्या माइंडला जे व्हिज्युअलायझेशन होतं ना, ते इम्पॉर्टंट असतं लाईफमध्ये. मग लिहिल्यानंतर हे तुमचं माइंड लक्षात ठेवतं, की ही गोष्ट अशी घडणार आहे, अशी घडल्यानंतर अशी करायची आहे. बोललेल्या गोष्टी विसरतं माणसाला, पण लिहिलेल्या गोष्टी आठवण राहतं. हे कायम लक्षात ठेवा. तुम्हाला काहीतरी बदलायचं असेल, तुम्हाला काहीतरी इम्प्रूव्हमेंट करायचं असेल किंवा तुम्हाला दुसऱ्यांना जर सांगायचं असेल आणि इव्हन तुम्हाला तो कन्सेप्ट लर्न करायचा असेल किंवा लक्षात ठेवायचं असेल, तर पहिल्यांदा लिहिलं पाहिजे. मग ते लिहिल्यानंतर आपल्याला गोष्टी कळतात. मग काही लिहिताना आपल्याला जर प्रॉब्लेम आलं, तर ते गोष्टी आपण इन डिटेलमध्ये बोलतोय, इन डिटेलमध्ये बघतोय. पण बोलताना आपण त्या गोष्टी बघत नाही. आणि तुम्हाला 10 वेळा तुमच्या ब्रेनला सांगायचं आहे, की ही गोष्ट अशी करायची, ही गोष्ट अशी करायची. मग ते तुमचं ऐकतं. हे तुम्हाला गोष्टी करायच्यात. 60 मिनिटामध्ये हे एक चॅलेंज म्हणून एक्सेप्ट करा आणि अशा पद्धतीने सॉल्व्ह करा. वर्क होतं. एक स्टेटमेंट फक्त लिहायचंय. जास्त काही लिहायचं नाहीये. इफ देन मध्ये लिहायचंय आणि 10 वेळा तुमच्या ब्रेनला तुम्ही सांगणार आहेत, की ही गोष्ट अशी करायची, ही कशी करायची, अशी करायची. आणि ते 11 वेळा तुमचं ब्रेन जे आहे ते ऐकतं. फायनल कन्क्लुजन ऑफ दिस लेक्चर. 87% सक्सेस रेट इफ देन मेथडमध्ये गॅरंटेड आहे. 24 अवर्स रिझल्ट तुम्हाला चेक करायचे. उद्या मॉर्निंगला ट्राय करा. तुम्हाला कमेंट आउट करायचंय. इफ ट्रिगर देन आय विल न्यू ॲक्शन. शेअर युअर सेंटेन्स, मेक इट रिअल. म्हणजे तुम्ही काय केलं असेल तर कमेंट आउट करा. जर इफ अलार्म वाजलं तर तुम्ही पाय जमिनीवर ठेवलात. तसं इफ ट्रिगर म्हणजे हॅबिट आणि तुम्हाला काय करायचं ॲक्शन. ते न्यू ॲक्शनमध्ये तुम्हाला मेन्शन करायचं.
अशा पद्धतीने हे कंटिन्यू करायचं आहे प्लॅन. आणि काही जर प्रॉब्लेम असतील किंवा काही सांगायचं असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सेकंड व्हिडिओ घेऊन लवकरच येते. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू सो मच.